पाथरी येथून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। पाथरी येथे जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकून 13 आरोपींना अटक केली आहे, तर 1.5 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार पाथरी शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 1,49,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सोमवार दिनांक 23 मार्च रोजी 2 ठिकाणी छापे टाकले। पहिल्या कारवाईत राशीद कॉलनी परिसरातील एका शेडमध्ये तिर्ट नावाचा जुगार खेळताना 8 जणांना रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्या ताब्यातून 33,200 रुपयांची रोकड व 7 मोबाईल असा एकूण 83,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 148/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल हत्ती अंबिरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। दुसऱ्या कारवाईत नायब हॉटेल परिसरातील एका शेडमध्ये फन टार्गेट चक्री बिंगो या ऑनलाईन जुगारावर छापा टाकण्यात आला असून येथे 5 आरोपींना ताब्यात घेऊन 36,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर मोबाईल तसेच संगणक व अन्य साहित्य असा एकूण 66,600 रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 149/2026 दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण शितडे यांच्याकडे देण्यात आला आहे। दोन्ही कारवायांमध्ये मिळून आलेल्या एकूण 70,800 रुपयांची रोकड, 8 मोबाईल व संगणक साहित्य जप्त करण्यात आले। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोडे, संजीव जिंगलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवडी यांनी सहभाग घेतलाय। दरम्यान या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले असून नागरिकांनी अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी खबर हेल्पलाईन 9150 100 100 चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। स्मृतिगंध न्यूज, पाथरी।